आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अंजली दमानिया यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी करण्यात आली आहे। बीड प्रकरणातील अनेक खुलासे दमानिया यांनी केलेत। या संदर्भात अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केली आहे भाग्यश्री प्रधान यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांचं नाव देखील समोर आलेलं पाहायला मिळालं। त्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या। यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट या नावाची एक गोष्ट समोर आली, जी अंजली दमानिया यांनी बाहेर काढली। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या 3 कंपन्या आहेत आणि त्या फ्लाय ॲश संदर्भातला हा ऑफेन्स आहे। नेमकं काय आहे हे आपण अंजली दमानिया यांना विचारूया। मॅडम, आधी सोप्या भाषेत आम्हाला सांगा की प्रॉफिट ऑफ ऑफिस म्हणजे काय? कसं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे एखादा आमदार किंवा खासदार हा कुठल्याही प्रकारे गव्हर्मेंट कंपनीकडनं स्वतःला आर्थिक लाभ मिळवून घेऊ शकत नाही। मग तो स्वतःलाही नाही आणि त्याच्या पत्नीलाही नाही। तर याच्यासाठी 3 वेगवेगळे ॲक्ट्स आहेत। म्हणजे आपण ही जर पहिली बघितली तर ही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंग आहे। त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंगमध्ये सरळ म्हणजे आर्टिकल 102चं 1A आर्टिकल आणि 191 हे दोन्ही जे आर्टिकल्स आहेत याच्यात सरळ लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारे एखादा आमदार जर कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवत असेल तर त्याची आमदारकी रद्द करण्यात येते। हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंग आहे। आता दुसरं जर आपण म्हटलं तर देर इज समथिंग कॉल्ड एज रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट। ही ॲक्ट 1951 मध्ये बनली होती। अतिशय डिटेल्ड ॲक्ट आहे, म्हणजे ही इथे अख्खाच्या अख्खा ठोकळा आहे। याच्यात म्हणजे कोणी निवडणूक लढण्याच्या आधीपासनं जे शपथपत्र लागतं ते कसं लागतं, त्याच्यात काय काय डिस्क्लोज करायला लागतं, त्याच्यात सगळी इत्थंभूत माहिती दिलेली आहे। आणि कधी त्याला क्वालिफाय केलं जातं आणि कधी त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं हे देखील लिहिलेलं आहे। त्याच्यात सरळ 9A आणि 10 असे जे 2 कलम आहे तर डिस्क्वालिफिकेशन फॉर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट्स असं हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये सरळ लिहिलं आहे की असा आमदार कुठल्याही प्रकारचा आर्थिक नफा कुठल्याही गव्हर्मेंट कंपनीकडे मिळवत असेल तर त्याला करता येत नाही। असं असताना आता हे आपण तिसरं बघू। हे जे आहे ते गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं आहे, कोड ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स। म्हणजे कोणी मंत्री ज्या दिवशी शपथविधी होतो ते शपथविधी झाल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अमुक गोष्टी द्यायच्या असतात। त्याच्यात त्यांचा आर्थिक व्यवहार, त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये असतील त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं असतं। आता जर आपण बघितलं की व्यंकटेश्वराचं जर ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी माहिती दिली होती का, तर हो दिली होती। त्यांनी काय माहिती दिली की ती एक कंपनी आहे ज्याचे शेअर आहेत माझ्याकडे। असं कुठेही दिलं नाही आहे की माझी बायको त्या कंपनीची डायरेक्टर आहे, आणि असं कुठेही दिलं नाही आहे की महाजेनकोकडनं फ्लाय ॲश आमची कंपनी विकत घेते। आणि म्हणून त्यांचं सरळ या मॉडेल कोड ऑफ कंडक्टप्रमाणे पण त्यांचं मंत्रिपद रद्द होऊ शकतं, त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते। आता हे काय आहे एक्झॅक्टली हे आपण समजून घेऊया। ही व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे। आता ह्याच्यात जर बघितलं, हे बघा, राजश्री धनंजय मुंडे आहे आणि वाल्मिक बाबूराव कराड आहे। तर हे जर आपण बघितलं की राजश्री मुंडे या देखील आहेत आणि वाल्मिक बाबूराव कराड हे देखील आहेत, आणि हे दोघंही या व्यंकटेश्वरा नावाच्या कंपनीत आहेत। मग वाल्मिक कराड फक्त आणि फक्त त्यांचे कार्यकर्ते आहेत का? नाही, हे आर्थिक व्यवहारात देखील त्यांच्याबरोबर आहेत, डायरेक्टर आहेत, शेअर होल्डर आहेत, व्यंकटेश्वरामध्ये आहेत। या व्यंकटेश्वरामधनं झालेला प्रॉफिट त्यांनी त्याच्यातनं जमिनी घेतल्या आहेत, त्यांनी त्याच्यातनं जगमित्रमध्ये 4.25 कोटी रुपये त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत। आणि जगमित्र शुगरमध्ये सुद्धा धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत आणि वाल्मिक कराड आहे। मग हे नुसतेच त्यांचे कार्यकर्ते आहेत का? पुन्हा उत्तर तेच की नाही। हे त्यांचे आर्थिक व्यवहार मी तुम्हाला एक दाखवते। आता हे एका मीटिंगचे साईन केलेले दोघांचे ॲज डायरेक्टर्स दाखवलेले आहेत। या व्यतिरिक्त जर आपण इथे बघितलं तर ते डिपॉझिट विथ महाजेनको दाखवलं आहे, डिपॉझिट विथ इंडिया सिमेंट आहे, डिपॉझिट फॉर सिमेंट एजन्सी, ट्रान्सपोर्टेशन, हे सगळे डिटेल्स आहेत। आणि प्रत्येक पेजवर धनंजय मुंडेंची खाली सही आहे।
ही जर आपण बघाल इथे धनंजय मुंडे यांची सही आहे. आता आपण सगळे जे पेपर बघतोय हा पेपर याच्यात त्यांनी दोघांनी धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी जमिनी घेण्यासाठी या कंपनीतनं पैसे फिरवल्याचं सगळे डिटेल्स आहेत. या पेपरमध्ये आपण बघितलं तर फ्लाय ॲश सेलवर मी इथे ॲरो मार्क केला आहे. फ्लाय ॲश सेल आहे आणि इथे देखील यांची सही आहे. आता व्यंकटेश्वरामध्ये जर आपण बघितलं पुन्हा तेच, इथे देखील धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत. तर ही जी कंपनी आहे या व्यतिरिक्त आता आपण जगमित्र शुगर्सकडे येऊया. म्हणजे 4.25 कोटी जे व्यंकटेश्वरामधनं फिरवले गेले जगमित्रमध्ये आले, त्याच्यात सुद्धा कोण कोण शेअर होल्डर्स आहेत तर त्याच्यात पंडितराव मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आणि पुन्हा वाल्मिक कराड हे देखील आहेत. म्हणून आपण म्हणतोय की नुसता राजकीय त्यांचे ते कार्यकर्ते नाहीत, त्यांचे आर्थिक संबंध आहेत, त्यांचे राजकीय संबंध आहेत, त्यांचे जमिनीच्या व्यवहारात संबंध आहेत, त्यांच्या दहशतीत संबंध आहेत आणि प्रत्येक ठिकाणी नुसता वरदहस्त नाही आहे तर त्यांचे दे वर्क टुगेदर ॲज कलिग्स. आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे. तर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे महाजेन्कोकडे जी या कंपन्यामधनं व्यंकटेश्वराला जो आर्थिक लाभ झाला ह्याचा अर्थ की एका महाराष्ट्राच्या कंपनीचा महाजेन्कोचा व्यवहार महाराष्ट्राच्या मंत्र्याबरोबर होतो. हा आर्थिक लाभ कुठलंही कोर्ट सहन करणार नाही.